ह्या लोकांनी रात्री त्याला उचलून घेऊन गेले, बेहोशिद्ध होईपर्यंत मारलं, गोणीत भरलं आणि पाठी नदी होती, नदीने टाकून दिलं. अच्छा. कोणाला का माहिती नाही, फक्त डेड बॉडी भेटली 2-3 दिवसानंतर. तेव्हा माहिती पडलं की असं झालं. मग 1-2 वर्षानंतर आहे ना, त्याच्यामध्ये जो सरपंच का पोलीस पाटील जो होता ना, त्याची पोरगी गावी आली होती. ती जी धावत धावत डायरेक्ट आली ना, तिने आरडाओरड सुरू केलं की तुम्ही शांत कसे राहिले, मला मारलं आणि ते. मग जेव्हा विचारपूस केली तेव्हा माहिती पडलं की बाबा गुरव. तर मग तिने सांगितलं की ज्या लोकांनी मला मारलं ना, त्या लोकांनी इज्जत मध्ये येऊन स्वतःचा गुन्हा स्वतः मान्य करायचा, मी ह्या पोरीला सोडतो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शोवरती पुन्हा एकदा आहेत ज्ञानेश्वर तुकाराम पालव सर. तर मागच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण दादांचे खूप रंजक किस्से ऐकले होते जे मुंबईमधले होते. पण आज आपण त्यांच्याकडून कोकणातले, म्हणजे मी पण कोकणातलाच आहे त्यामुळे मला असे किस्से फार इंटरेस्टिंग वाटतात आणि आज दादा आपल्याला ते कोकणातले हॉरर किस्से सांगणार आहेत. तर दादा, तुमचा पहिला किस्सा. पहिला स्टार्ट झाला होता म्हणजे नॉर्मली मी गावी जातच असतो, येणं जाणं चालूच असे, म्हणजे काही फंक्शन असलं काही असं जातच असतो. तर स्टार्टला एकदम म्हणजे आमच्या घरात झालेलं एक असं की मित्र आले होते माझे. तर त्या लोकांना ते खूप गावामध्ये प्रोग्राम आला होता, रात्रीचा खेळ झाले. तर ते माझा एक मित्र आहे, तो सातारा कराडचा आहे. तर तो बोलला की अरे पालो, तुमच्या इकडे मी असे रात्रीचा खेळ खरं आहे का, मला बघायचं आहे ते. म्हणजे असं काय नाही आमच्या इथे वगैरे, हे सगळं बोललो होते. फक्त आहे तो प्रोग्रामचे असं होतो ना, तरी पण मला कोकणात एकदा यायचं आहे. मला ये ना, वेलकम आहे म्हटलं, ऑलवेज वेलकम आहे. पण तुम्ही कधी गेलोच नाही आणि खरं तो कधी आलाच नव्हता खालच्या साईडला. तर आम्ही लोकांनी ठरवलं आणि त्याप्रकारे त्याची कार घेऊन आम्ही लोक निघालो, 4 जण मित्र निघालो. तर ॲज युजल मी त्या लोकांना आधीच सांगितलं की आमच्या इथे आल्यानंतर काही गोष्टी असं ते आम्हाला कंट्रोलमध्ये राहायला लागते. तर आम्ही आलो, घरी थांबलो. मग संध्याकाळी हे लोक बोलले की आम्हाला बसायचं आहे करून. म्हटलं ठीक आहे, गाडीमध्येच होता, पावसाचा टाईम होता, मला गाडीमध्येच बसा. फक्त म्हटलं जेव्हा पण तुम्ही जाल ना बाहेर गाडीच्या वर, तर ॲटलिस्ट मला एकदा आवाज देऊन द्या. बसले 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 मी फोनवरती बोलायसाठी बाहेर आलो. हे 3 जण गाडीमध्ये बसून होते. परत येऊन बघतोय तर एक जण साईडला गेला, मला न सांगता. तो वॉशरूमला कुठे गेला होता. एकदा गेला, तो परत आला. तर मी त्याला वॉर्निंग दिली की मला बघ मंगेश, जर जाशील ना परत एकदा तर ॲटलिस्ट मला सांगून दे, मी बाहेर उभा राहीन गाडीच्या. पण ते बोलतात त्यांनी अरडायच्या याच्यामध्ये नाही सांगितलं मला, नाही सांगितलं, बोललं गेला, स्वतःच गेला. आणि त्यानंतर ऑल ऑफ अ सडन तो जेव्हा आला आमच्याकडे ना, आला तेव्हा बसला, माझ्यासमोर बसला, माझ्यावर भांडतोय आणि ऑल ऑफ अ सडन ते बाकीचे 2 मित्र ते पण भांडायला सुरुवात झाली माझ्यावर, सुनील आणि सुशील. तर भांडताय तर शेवटी मला थोडं समजलं की बाबा काहीतरी झालंय आता 19-20. तर मी तिघांकडे पण माफी मागितली, बोललं सॉरी म्हटलं, मी चुकी केली म्हटलं, तुम्हाला इथे आणलं ते वगैरे. तर त्या गोष्टीला पण त्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने घेतलं. म्हणजे का आम्ही कुठे जाऊ शकत नाही का, आम्ही का हे तुझ्या भरोश्यावरती झालो काय. तर रात्रीचा खेळ झाला हे सुरूच झालं होतं माझ्यासाठी तरी. तर आम्ही लोक म्हटलं ठीक आहे चालेल, म्हटलं तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं. पण मी गाडीची चावी माझ्याकडे लपवून ठेवली होती. हे लोक चावी सोडून कंटाळले. थोड्या वेळाने मी बघतो तर काय, मी तिकडेच उभा होतो गाडीच्या इथे, छत्री घेऊन उभा, पाऊस पडत होता. मी बघतोय हे 3 जण तिकडे येत आहेत. आता 3 जण म्हणजे मला राग आला कशाला, एका गोष्टीसाठी, सुनील, सुशील आणि मंगेश हे फर्स्ट टाइम माझ्या घरी आले होते. मी बोलले हे लोक माझ्या काकाला कशाला उठवून घेऊन आले रात्री 12-12:30, म्हणजे थर्ड पर्सन. आणि लांब म्हणजे मी ज्या ठिकाणी बघून ना, वाईडने अँगलनी जर बघीन, हे 3 जण इकडे आणि मंग्या तिकडे झाडाला मिठी भरून झोपलाय मंगेश. मी बोला मंगेश जर इथे आहे, मग हे 3 जण नको काकाला उठून घेऊन आले माझे लोक. आता गेले हे लोक बोललो. पण मुलं आत्ताच भांडले आहेत बोललो, आता रात्रीचा किलेच नको. गावामध्ये कसं फटकून लोकांना समजते की आवाज होतोय कुठेतरी. मी काही बोललो नाही, जाऊन दे म्हटलं, आजची रात्र गाडीची चावी माझ्याकडेच आहे. हे लोक बॅग्स वगैरे घेऊन आले, मी माझ्याकडे चावी नाही म्हटलं, चावी माहिती नाही कुठे आहे. कसं बसं आलं ना, घरी झोपवलं. दुसऱ्या दिवशी आम्ही लोक बोललो इकडे नाही थांबायचं, आता आपण दुसरीकडे जाऊया पुढे. म्हटलं ठीक आहे. पण आता माझ्या डोक्यामध्ये काय चाललंय की जर ह्या लोकांनी बाहेर, कारण की सकाळी जर मला काकाने मला विचारलं असतं तर तुझ्या मित्रांनी मला रात्री उठवून घातलं करून, तर मी बोललो जाऊन दे, सगळं शांत होईल त्यानंतर विषय काढूया. आम्ही तिकडं निघालो, माझ्या घरून निघालो आणि मालवणला आलो, देवबागला आलो. देवबागला हॉटेल घेतलं आम्ही लोकांनी. तिकडे जाऊन चांगले वॉटर स्पोर्ट्स वगैरे केलं वगैरे, सगळे नॉर्मल झालो. परत नॉर्मल झाल्यानंतर रात्री परत जेव्हा आम्ही मासे वगैरे घेऊन, तिकडे रापण चालू होती, ती रापण म्हणून तिकडनं मासे आम्ही थोडे घेतले आणि हॉटेलवरती येऊन हॉटेलला सांगितलं आम्हाला हे बनवून दे करून. तर बसलो आम्ही हॉटेलवरती पाठी. तर त्यांनी सांगितलं की भाई आज अमावस्या आहे, तर तुम्ही बीचवरती वर जाऊ नका. बोला आम्ही जाणारच नाही, कारण की आमचं जे हॉटेल होतं ना त्याच्या पाठीच बीच होतं. तर तुम्हाला जास्तीत जास्त थांबायचं ना, तिथे झाडं इथे थांबा. तर सुशील आणि हे लोक ड्रिंक्स करत होते. तर
सुशीलनी माझ्या खांद्यावरती हात टाकला आणि मला साईडला घेऊन गेलो. मला बोलतो काल जे काय झालं ना त्याच्यासाठी आम्ही सॉरी बोलतो. मला अरे साल्या तुम्ही लोकांनी सॉरी बोलताय, पण एवढं रात्री तुम्ही माझ्या काकाला कसं उठून घेऊन आले? बोलतो पागल आहे का, आम्ही घराची लाईट पण नाही जळवली. मी बोला आता ह्याच विषयानं ह्याला मला सांगितलं की तुमच्यावर अजूनही तिसरा कोणतरी माणूस होता, तर म्हटलं हे लोक पहिली गोष्ट विश्वास ठेवून आणि परत भांडतील. माझी अमावास्या पण होती त्याविषयी. अच्छा. तर मी काही बोललो नाही आणि तेवढ्यात आहे ना मी म्हणजे त्याला रिफ्यूज केलं की मला नको तुझं सॉरी वगैरे. तर सुशीलला राग आला म्हणून सुशीलनी ना ते काचेचं ग्लास होतं ते ग्लास फेकून झाडावरती जोरात मारलं. अच्छा. तर त्यांनी आणि सुशील बॉडीने वगैरे असं म्हणजे जिमला वगैरे जाणारा पोरगा, तर त्याने ज्या स्पीडमध्ये ते ग्लास फेकलं होतं ना त्या डबल स्पीडने ते ग्लास परत आलं. मी सुशीलला पकडलं डायरेक्ट रूममध्ये. तुला हा झालेला विषय कोणाला सांगायचा म्हणजे सुनीलला आणि मंगेशला सांगायचं नाही. फुटलाच नाही ग्लास. ग्लास फुटलंच नाही. अमावास्या पण होती. मी बोललो ग्लास उचलू नको. चल म्हटलं. आलो रूममध्ये आलो, विंडो वगैरे सगळं बंद केलं, सगळे गप्प. सुशीलच्या मनामध्ये हेच होतं की मी ज्या ताकदीने ग्लास फेकून मारलाय तो काचे तुकडे झाले पाहिजे होते, तर ग्लासचे डबल स्पीडने परत माझ्याकडे आले. माझ्या तोंडाकडे शेवटी तो मलाच मिठी मारून झोपला रात्रभर. बोलतो सांगू नको कोणाला, सांगू नको कोणाला. बोलो तुम्ही काय सांगू तुला, बघायचं होतं रात्रीचा खेळ झाले, बघा रात्रीचा खेळ झाले. दुसऱ्या दिवशी बघतो ह्या भाईने ते ग्लास पेपरमध्ये गुंडाळून वगैरे परत बॅगमध्ये ठेवलं. अच्छा, घेतला ग्लास? हा, ग्लास परत घेतला नाही दुसऱ्या दिवशी जाऊन. ओके. आणि मुंबईला आल्यानंतर मला दाखवतोय ग्लास फुटा नाही रे, फुटा नहीं ग्लास, किधर से ले आते? बोला स्टील का नहीं काच का ग्लास है. कुछ तो स्क्रैच तो आना चाहिए उसके ऊपर, म्हणजे तडा तरी गेला पाहिजे ना, फुटलं नाही तडा तरी झाला पाहिजे. तर ना बोलतो नाही रबर का था क्या. अरे रबर कारण म्हणजे रबरवरती जरी काचेचा ग्लास फेकून जरी मारलं तरी ते फुटणारच फुटणार, कारण त्याने या ताकदीने फेकून मारलेलं. तर आलो मग दुसऱ्या दिवशी परत मग आम्ही तिकडनं निघालो, मग चिवला बीच करून निघालो, तिकडे गेलो. तर तिकडे गेल्यानंतर लोक बोलतात की असं एक चांगलं हॉटेल, आणि रात्रीच्या काळोखामध्ये आम्हाला काय समजलं नाही हॉटेलच्या आजूबाजूला काय आहे काय नाही. आम्ही रात्रभर बाहेर तिकडे अख्खी कोंबडी त्यांना बनवून द्यायला सांगितली, ती बनवली वगैरे. तिकडे जेवलो आम्ही लोक प्रॉपर. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही लोक उठलो, म्हणजे ऑलमोस्ट कोकणामध्ये आमचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर आमच्या हॉटेलच्या त्या साईडला स्मशानभूमी. हे लोक बोलतात साला तुझ्या गावात गेलो तिकडे सगळं देवाचं होतं, तिकडे आपल्याला प्रॉब्लेम झाला. काल जिकडे बसलो होतो तिकडे का बीच होता, तिकडे पण आपल्याला त्रास झाला. इथेच स्मशानभूमी होती, इकडे का त्रास झाला नाही. तर मी म्हटलं हीच तर खासियत आहे आमची, कारण की कोकणामध्ये तुम्ही ते मेन म्हणजे स्थळ आहे महादेवाचं. तर मोस्ट ऑफली आपण बोलतात जे आपण त्या स्मशानभूमीला बघतो त्या वेगळ्या नजरेने लोक जाळी जातात, पण ते मुक्ती भेटते तिकडनं. ती सगळ्यात पीसफुल जागा आहे. मग आम्ही निघालो. मग येताना रस्त्यामध्ये ते डिस्कशन सुरू झालं की तिसरा माणूस कोण होता, मंगेश तिकडे पोचला कसा झाडाकडे, आणि मंगेशच्या ह्यातलं काहीच नाही माहिती. आणि जर त्या दिवशी जर मंगेश आम्हाला नाही भेटत आहे मग मंगेश कोणाच नाही भेटला असता. ओके. हे झालंय, खूप वेळ झाला आमच्या इथे कोकणामध्ये, आमच्या इथेच नाही मोस्ट ऑफ कोणाकडे जर विचारलं होता हे सीन की अचानक व्हायला माणूस जो निघून गेला तो निघूनच गेला कुठेतरी. तो भेटला तर जिवंत भेटला तरी तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे गेलेला असतो, नाहीतर तो कार्यक्रम झालेला असतो त्याचा, म्हणजे मेला तरी असतो. ते झालं. मग हे लोकांना मग रस्त्यामध्ये येताना बोलतो हॉरेबल होता रे एक्सपिरियन्स, पण थोडे दिवस जास्त राहिलो पाहिजे होतं. नको म्हटलं ह्यानंतर पण तुम्हाला जर अजून एक्सपिरियन्स. बोलतो नाही रे, पण ते मग त्यांना पण ते रात्रीचं खेळ झालं तर घर बघायचं होतं. चला दाखवतो ते पण घर तुम्हाला. मग ते घर पण दाखवलं त्या लोकांना. मग ते नॉर्मल घर आहे. मी म्हटलं ती व्हॅनिटी व्हॅन वगैरे सगळं आहे तिकडे, सगळं तिकडे मुंबईवर रोड जो आहे जुनावाला त्या रोडला लागूनच आहे ते घर. ओके. बोलतो मग त्याच्यामध्ये ते दाखवतात ते झाडावरती वगैरे. मी बोलो ते म्हटलं ते म्हणून आधीच सांगितलं तो कार्यक्रम, ते काय ऍडिशन थोडं करून दाखवतात. आता म्हटलं झाडाला मिठी मारायला मंगेश बघितलं ना म्हणजे का मंगेश का उलटा लटकला पाहिजे होता का झाडाला, पण नाही. मग मंगेशला जेव्हा सांगितलं की तू रात्री झाडाला मिठी मारून झोपलेलास, तर मी तिथपर्यंत गेलोच नव्हतो, मी हेच नाही तेच नाही. मग सुनील, आणि ऍक्च्युली त्याच्यामध्ये सुनील आहे सीए, तर त्यामुळे सुनीलचा पण असा विषय होता की अरे यार मला बिलीव्ह नाही होत आहे की आपल्याबरोबर 3 दिवसामध्ये एवढं सगळं झालं, आणि विश्वास नाही बसत आहे की हो हे ॲक्च्युअलमध्ये आपण झालं आपल्याबरोबर. आपल्याला कळलं ना की आपल्याला काय होतं. म्हणजे तुम्हाला तिघांना नाही कळलं, पण मला कळलं होतं, म्हणून म्हटलं मी शांत राहिलो होतो. आणि बोला आता आपण रिटर्न येतोय म्हणून आपण सांगतोय, डिस्कस करतोय की कसं कसं काय काय झालं ते. झाडापर्यंत गेला कसा होता कोणाच नाही माहिती. ऑल ऑफ अ सडन तो उठला, भांडलो बिंडलो सगळेजण, माझ्यावर भांडले लोक. मी माफी मागितली, मी साईडला गेलो. मी इकडे मुंबईला मित्राला फोन आला, मी बरं असं असं झालं याला, पण तो पण कोकणातलाच होता. म्हणलं असं असं झालं बाबा काय करू. बोलतो बघ आपल्याकडे पाहुणे आले, ती आपली जबाबदारी आहे, तर काही बोलू नको,
काही होऊ शकते. आणि ते लोकांना कुठे जायला देऊ नको रात्रीचं. म्हणजे ते लोक रात्री गाडीची चावी नशीब ती चावी लपवून ठेवली होती. रात्री ते लोक जर गाडी घेऊन निघतात ना, काहीतरी विचित्र पण झालं असतं काही नाही काही. ओके. मग हे एकदा झालं. मग त्यानंतर एकदा मी आणि माझा एक भाऊ आहे अमित करून, तर आम्ही लोक गावी राहायचो. 3 वर्ष मी गावीच होतो. एक दिवशी तो मुंबईला काय कारणास्तव मुंबईला आला. मुंबईला पण त्याचं पण घर आहे मुंबईला. तर तो मुंबईला, तर मग मी एकटा घरी होतो. तर मी आमच्या इकडनं नेटवर्क नव्हता. आमच्या इकडनं ज्या ठिकाणी नेटवर्क मिळतो त्या ठिकाणी नेटवर्कसाठी मी गेलो तिकडे. मी फोनवरती बोलतोय. एका जागेवरती बसून बोलतोय. नंतर मग वॉक करत बोलवतो. तर तोपर्यंत मी त्यांचं जे जिथे तांदूळ झोडतात ना, गवत जे झोडतात ते तांदूळ करतात ते कापणी झाल्यानंतर, तिकडे फिरतोय. ते फिरत मी कंपाऊंडच्या त्या साईडला गेलो. चालत इतका लांब गेलो आणि मी ऑलमोस्ट आमच्या त्या सीमेच्या बाहेरच जाणार होतो. आणि तेवढ्यात ज्यांच्या घरी मी बसलो होतो त्यांनी बघितलं की मी जिकडे होतो तिकडे नाहीये. तो जेव्हा नशीब शोधायला आला मला आणि त्यांनी शोधला, मला बोलवून घेतला, इकडे बस आणि काय बोलायचं ते बोल, नेटवर्क इकडे पण येतो, तिकडे जाऊ नको. तर मी तिथपर्यंत गेलोच कशाला, मला स्वतःलाच नाही गेलं मी तिथपर्यंत गेलो कशाला. आणि रात्री मग तो मोबाईल, मी टॉर्च होती मोबाईलची, त्या टॉर्चच्या प्रकाशावरती घरी आलो, किचनमध्ये आलो, जेवण घेणं तोच एक आवाज यायला सुरुवात होता, रडायचं. म्हणजे लिटरली भिंतीच्या ह्या बाजूला मी आहे आणि भिंतीच्या त्या बाजूला कोणी रडते जोरात. तर मला पहिला वाटलं मलाच भास होतोय. तर भास होतोय वाटल्यानंतर मी म्हटलं जाऊन दे. तेवढ्यात पहिली काकी उठून आली माझी. काय रे, काय केलं, काय केलं, आवाज रडता कोण, माका का माहिती कोण रडतं, मी आताच होते कोण रडतं आता. तर नाही, कोणतरी रडतं. मग त्यांचा एक लहान पोरगा आहे, लहान म्हणजे सगळ्यात लहानवाला पोरगा, तो पण उठून आला. काय रे, कोणाचं काय केलं, कोणाचं काय करू ना, मी जोग बसवते. आणि माझा जो काका आहे ना, तो इथे मुंबईला एक अल्काश फाउंड्री करून कंपनी होती, कास्टिंग कंपनी, जे बाईकचे पार्ट कास्टिंग करतात ना, तर तो त्या मशीनच्या बाजूला झोपायचा. म्हणजे त्याची आवाज जो एवढा असायचा, तो माणूस त्या आवाजामध्ये मस्त झोपायचा. तो पण उठून आला. तेव्हा मग एकदम मी शॉक झालो की ह्याला पण आवाज गेलाय, का आला, चल जाऊया बाहेर बघा. आणि आमच्याकडे घरामध्ये वारकरी आहेत सगळे, काका पण आमचा वारकरी, ते लोक ह्या गोष्टी जास्त बिलीव्ह करत नाही. पण रडायचा आवाज येतो, रडायचा, हा कुठे काहीतरी करून आला वाटतं कोणाचं काहीतरी. मी बोललो मी कोणाच्या घराकडे जाऊ की नाही, मी काकाकडे गेलोय, त्यातून डायरेक्ट घराकडे गेलो. एवढं बोलेपर्यंत मी बोले काम कर, दरवाजेवर सगळे बंद ठेवा, सकाळी काय तर बघूया. आणि आम्ही सगळेजण झोपलो. आवाज चालूच होता, चालू. मग काकीने जाऊन आमचा देवाकडे देव पेटवलं, बत्ती पेटवली आणि झोपलो. आवाज चालू थोडा चालला नंतर बंद झाला आवाज. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठतो तर बघतो काय, सगळेजण आमच्या खळ्यात बसले. का? पूर्ण वाढला आवाज जात होता. काय बोलतो? आणि सगळ्यांना काय वाटलं की आमच्या घरामध्ये काहीतरी झालंय, भांडण म्हणून कोणतरी रडते. आणि लिटरली तो रडायचा आवाज म्हणजे सगळ्यांना आला होता. आणि पूर्ण वाढीत 40-45 घर आहेत, सगळ्या घरातली माणसं तिकडे घरच्या बाहेर, कोणाचा काय झाला, खय काय झालं, प्रकार काय होता. मी मग इथे गावावर इथे घरी गावी फोन केला मुंबईला की असं झालं. आई म्हटलं काय करू, ते एक काम कर, आपला जो पाठी ब्राह्मण देव आहे तिकडे जाऊन लाव, कारण की काही ना काहीतरी चुकलं असेल तुझं, तू पुढे ते जाऊन काहीतरी केलं असशील. म्हणून मी कोणाकडे गेलोच नाही, काय केलंच नाही कोणाला. मी कोणाला ताताकडे बसलो होतो, फोनवरती बोललो आणि परत आलो. बोलते बघ तू रात्रीचं तिकडे, मुंबई नाही, रात्रीचं बाहेर फिरू नको, काही होऊ शकते. ते झालं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आता एकटा असेल तर म्हटलं जिथे बसतो तिकडेच बसून बोलायचं, अदरवाईज टाळायचं. म्हटलं 7च्या आधी काळं पडलं का आपलं घरी यायचं. मग नंतर मग जास्त पुढे गेलो नाही, काही नाही. आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ना सगळ्या ऐकून होतो की तिकडे ते आहे, तिकडे हे आहे, तिकडे ते आहे. म्हणून त्या गोष्टी म्हणजे ऐकल्या त्या गोष्टी, म्हणजे अनुभव जो घेतला त्या गोष्टी गरजेच्या होत्या. आणि हे स्वतः मी अनुभवत होतो म्हणून जास्त जरा भीती वाटायला लागली त्या गोष्टीची. मग एकदा आम्ही मित्र सगळेजण गावी गेलो होतो. ते दुसरे मित्र होते, त्याच्यामध्ये एक गुजराती होता, एक खेडचा होता आणि दुसरा जो होता तो इकडचाच वापी दमण साईडचाच होता. मी त्यावेळेला पण त्यांना सांगितलं की मला कुठे पण जाल ना तर ॲटलिस्ट मला एकदा सांगून जावं, इन्फॉर्म करा की असं जातोय कोण कुठे. तर मी हॉटेलच्या रूममध्ये तेव्हा घरी नाही आलो होतो आम्ही लोक. ते लोक बोलले की आपण बाहेरच थांबूया, कारण तिकडनं आपल्याला गोव्याला निघायचं. आम्ही लोक थांबलोय तिकडे. तर हे लोक रात्री राऊंड मारलं वाटतं काहीतरी खाली गेले कुठे काय करून मध्ये मला माहिती नाही. आले रूममध्ये आलो म्हणून मला हात दाखवला. मी टी व्ही बघत बसलोय. ऑल ऑफ अ सडन तो मित्र हेमल करून होता, तो बाहेर गेला. तर 10-15 मिनिटांनी दरवाजा जोरात ठोकतोय. झालं काय हुआ रे तुला?
अरे मेरा हात पकड, मेरा हात पकड. कोण आहे? लाईट लावली बाहेरची, मी बघतोय कोण आहे. म्हणजे किधर पे था तू? अरे वो दीवार है ना, दीवार पे बैठा था. वो आई मेरे बाजू में बैठी, मेरे को ऐसा लगा कोई तो मेरे बाजू में बैठा करके, तो मैं धीरे से उठ के निकलने को, मेरे को हाथ पकड़ के रख दिया उसने. म्हटलं किधर पे था? म्हणजे इधर पे था. तर मी म्हटलं हा घाबरला. आता आता उद्याचं काय, रात्रभर हा झोपायला देणार नाही. नाहीच दिलं त्यांनी झोपायला मला. आणि लिटरली त्यांनी स्वतः बघितलं होतं. अच्छा. मग थोडा वेळ थांबलो. बाई बघितली. हां, बाई बघितली. आणि ॲक्च्युअली त्याला कोणी चुकी केली होती एक. ते लोक कुठेतरी गेले होते ना, तिकडे काहीतरी त्या झाडाची तेव्हा काहीतरी कोणी केलं होतं, काहीतरी सू वगैरे काहीतरी केली असेल किंवा ड्रिंक्स वगैरे करायला बसली असती. तर तो येताना वाटतं त्याच्या पाठूनच आली ती. अच्छा. तर त्याच्यानंतर मी थांबलो बाहेर. मी म्हटलं थांब बघूया कोण आहे काय. तर नंतर मग मी रिसेप्शनवरती जाऊन सांगितलं, मला असं असं विषय झाला, म्हटलं काय करू. तर शेवटी आपलं कसं कोकणातली माणसं आहेत, तर आता आपण आपल्या भाषेमध्ये बोललं तर सांगणारच ना. त्यांना सांगितलं भावाची असं झालं रे, तो हाय बसलो होतो ना, त्याच्या काय बाई दिसते का, काय करू. बघा जेव्हा तुम्ही इलास ना हॉटेलमध्ये, तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तुमचं जेवण झालं 8-9 वाजता का तुम्ही रूममध्ये जावा, रूमच्या बाहेर कोणी यायचं नाही. आता का कोणी सांगितलं रात्री 12 वाजता बाहेर बसू. आता तुम्ही कोकणात, तुमका माहित नाही काय करूचं आणि काय नाही करूचं. तर मी म्हटलं आता हॉटेल, आता सिटीमध्ये हॉटेलला किती घाबरू गोया, बरोबर. गावात असं तर गोष्ट वेगळी आहे. तर नाही विषय हा काहीतरी, म्हणून आमका भीती वाटतं जाऊ वरती, म्हणून आम्ही जाणव नाही. आणि बरं तुम्ही खालेले असते, आता लाईटी चालूच राहून दे, तुम्ही जावा रूममध्ये. म्हणजे जे होतं ते खरंच होतं. त्यांनी पण, हॉटेलवाल्यांनी पण एक्सेप्ट केलं की बाबा तिकडे काहीतरी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं. पण मी काय विचारलं, लॉबीमध्ये फिरायला काय प्रॉब्लेम आहे. पण नंतर मग तो, आम्ही 2 दिवस त्या हॉटेलमध्ये होतो, नंतर मला पण तो सेम अनुभव आला की बसलं बाजूला. हां, मी जेवण वरती यायला आणि डोअर ओपन करायला, म्हणजे लॉक ओपन करत होतो. तर ते काय लॉक गावी काय ते लॅच नाही, आपलं कुलूपच असते. कुलूप ओपन करायला, आणि मी लिटरली फील करतोय की माझ्या बाजूलाच उभी आहे. आता मी आवाज देऊ तर देऊ कोणाला, कारण की मी एकटाच होतो. रूमला तो लोक आतमध्ये कोण नाही, हे लोक पहाटी खालीच बसले जेवत. आता काय करू. शेवटी कसा बसा, ती लाईट पण भगली, ती चालूच होत नव्हती लाईट. कसा बसा तो लॉक ओपन केलं, आतमध्ये गेलो. आता हे तिघांची यायची वाट बघतो, हे तिघं वरती कधी येतात आहेत. कारण की मी लिटरली फील करतो की हा माझ्या बाजूला उभी होती करून. मी बोललो, नंतर आल्या फटकून त्या मित्रांना बोललो, एक काम करूया, उद्या आपण इकडे चेकआउट करायचं. बोललो आता उद्या सकाळपर्यंत सगळं नॉर्मल असलं पाहिजे. आणि मी त्यावेळेला अक्षरशः असं सांगू ना, आपण तोंडाला जेव्हा साबण लावतो, डोळे बंद करतो, मी डोळे उघडे ठेवून साबण लावत होतो, अशी परिस्थिती झाली होती. कारण की जोपर्यंत रूम चेकआउट नाही करत तोपर्यंत. मग तिकडनं मी रूम चेकआउट केला, दुसरीकडे राहायला गेलो. ती रात्र पण कशी काढली असेल तुम्ही. कुठे झोपला कोण, मी तर झोपलो, ते झोपायचीच नाही, कारण की त्याने हेमनली बघितलं होतं, तो माझ्या बाजूलाच. आता मी पण तोच एक्सपिरियन्स केला. मी सांगितलं अजून घाबरले लोक, मेने तो देखा, भीसने भी देखा. आता मी हे सांगितलं, अजून 2 जण बॅलन्स आहेत. तिकडनं गप्पा निघालो आम्ही डायरेक्ट. मग तिकडनंच गोव्याला निघून गेलो. इथे थांब्या गोव्याला. मग गोव्याला मग अजून 2 फ्रेंड्स ॲड झाले, तिकडे थांबलो. मग तिकडनंच वरचं कोल्हापूर मार्गे परत आलो मुंबईला. मग बोललो, आता बोललो जर सांगायला गेलो कोणाला ह्या मुंबईला येऊन, सांगते कोण तुम्हाला जाऊन करायला तिकडे हे सगळं मस्त. कारण की आपल्या कोकणामध्ये असं आहे ना, की तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेलात तर तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुम्ही लिमिट क्रॉस केली ना तर त्रास पण होणार. आणि जे सांगितलं अनुभव घ्यायचा ना, तर घ्याच अनुभव. मग त्याला काहीच नाही करू शकत. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की जे पहिले फर्स्ट मित्र होते ते प्रोग्राम बघितलं, रात्रीचा खेळ झाले, दाखवलाच खेळ त्याला रात्रीचा काय. पण तेच जर त्याला कोणी लिमिटमध्ये राहिली असते तर नाही झालं असतं काहीच त्रास. हाव नाही ठेवायची अशी. की बाबा हा मला बघायचं आहे, बघायचं, अनुभव घ्यायचा आहे. मग ते अनुभवला तसं त्याच्यानंतर काय होणार आहे ते पण लक्षात ठेवायचं, की त्या सिच्युएशन समोर आल्यानंतर काय करायचं आपण, हे लक्षात ठेवत नाहीत कोण. त्याच्यानंतर ते पण एक झालं. गाडी चालवताना जर कधी हा अनुभव घेतला असेल, कधी ऐकलाय प्रकार दाबतात ते गाडी चालवताना, तुम्हीच वाटतं आपल्या फॉर्म मध्ये सांगितलं ते दाबतात ते. तर मी ते कधी अनुभव नाही घेतला होता की दाबतात. तर आम्ही एक गाडी सोडायची होती मित्राची गावी, त्याच्यासाठी आम्ही गावी गेलो होतो. 2 गाड्या घेऊन गावी गेलो होतो आम्ही. एक गाडी मी चालवत होतो आणि एक गाडी तो चालवत होता मित्र. आम्ही 4 जण होतो. माझ्या गाडीमध्ये 1 जण, त्याच्या गाडीमध्ये 1 जण. आम्ही निघालो. आंबोली घाटातून आम्ही खाली उतरलो. वेंगुर्ल्यामध्ये राहायचं होतं आम्हाला जाऊन. वेंगुर्ल्यामध्ये पोचलो तर मला खूप झोप आली होती. तर मी गाडीमध्ये झोपलो. आता थकलो एवढा होतो आता याच्यामध्ये की मी बघितलं ना मी गाडी कुठे लावली होती. मी जाऊन गाडी पार्क केली. सकाळी पोहोचलो होतो, 5-6 वाजता पोहोचलो होतो. गाडी पार्क केली, गाडीमध्ये झोपून राहिलो. ऑल ऑफ अ सडन, टाईम एक्झॅक्टली सांगू शकत नाही, कारण की मी डायरेक्ट गाडीचा दरवाजा खोलला आणि जो पळालो तिकडनं, डायरेक्ट जाऊन त्याच्या घड्यामध्ये जाऊन बसलो.
कारण की मला असं वाटत होतं की मला भास झाला करून, पण लिटरली मी बघतोय की म्हणजे एक इमेज असं बोलू ना, सावली टाईप असं चेहरा पण असं म्हणजे कोण आहे काय ते, पण लिटरली मला मी ओरडतोय म्हणजे आता आपण एकटा जरी असं हल्लो तरी गाडी हलते पूर्ण. तर गाडी हलत समजेल ना कोणातरी गाडी हलते, मी ओरडतोय, मला असं वाटतं मी ओरडतोय पण नाही. आणि मला एवढं पण ध्यान लागत होतं की मला डोर ओपन करायचा आणि मला बाहेर पडायचं. किती वेळ झाला तो प्रकार, मी म्हटलं गेलो. नंतर मग लांबून जेव्हा बघितलं तर मी पिंपळाच्या झाडाखाली गाडी उभी होती. अच्छा, काय होतं पण तो प्रकार नाही? असं बोलतात, मी जेव्हा सांगितलं ना त्यांना की मला असं झालं तिकडे करून, तर ते आमच्या मालवणीमध्ये बोलतात, दाबल्यान रे का कोणी दाबल्यान, गाडीत कोण नव्हतं, गाडी मी एकटोच होतो. नाही तो होता, तो ह्याच्या खाली गाडी लावलंस ना पिंपळाच्या खाली, तर काय झालं नाही, आता गाडी खालसून हाडलं खाली लावलं ते झोपलंच मरे. तो नाही रे तसा हसत आहे पिंपळाचा झाड, तू गाडी काम थैसून काढ. म्हणून आता मी जाणार नाही गाडीकडे, तुम्ही जाऊन काढून घेऊन आहे. मग त्यांनी गेला, गाडी आणला आणि दुसरीकडे मी सावळी दिसली म्हणून तिकडे गाडी लावली. पण हा प्रकार असा झाला. पण नंतर मग गाडीच्या स्टेरिंगवरती बसायला भीती वाटत होती मला, की ड्रायव्हिंग सीटवरती असल्यावरती, पण मी ड्रायव्हिंग सीटवरती नाही झोपलो होतो, मधल्या सीटमध्ये झोपलो होतो. स्कॉर्पिओ होती तर मधल्या सीटमध्ये झोपलो होतो. आणि ड्रायव्हिंग सीटमध्ये तू बॅक जर केलं तर कमरेत भरणार पण, पाठी मस्त आहे की असं सोफासारखं आहे, झोपायचं आरामात त्याच्यामध्ये, तसा प्रकार ठेवला होता. पण नंतर मग ते गाडीत झोपायचं पण टाळलं. आणि हे आता तर रात्रीचं बाहेर जाणं, तर रात्रीचा खेळ झालं तर दाखवलं ह्या लोकांना व्यवस्थित. आणि तो अनुभव म्हणजे आता तर मी त्यांच्याकडे बोलतो, चला रात्रीचा खेळ बघायला जाऊया. तो नको रात्रीचा खेळ नको. तो मंग्या भेटला नशीब हातामध्ये, नाही तर मंग्याच्या फॅमिलीने आपल्याला जीव अशी जोपर्यंत जीवा तोपर्यंत शिव्या घातल्या असते की काय केलं माझ्या पोरग्याचं. खूप वेळा होते असं की आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे. पण मुळात विषय असा आहे की दुर्लक्ष केल्यानंतर त्याचा त्यावेळेला त्रास होणार, पण नंतर इन फ्युचर त्रास होणार. त्यापेक्षा तिथे जागेवरतीच गेल्यानंतर तू बोलतो तू पण कोकणातच आहेस, पण तू किती फ्रिक्वेंटली जातो गावी त्याच्यावरती आहे ना, तेवढे जास्त अनुभव आहे ना तो. बरोबर. कारण की ते गावीचं ते म्हणजे ऐकून खूप गोष्टी आहेत की मासे पकडायला गेले आणि अपेक्षेपेक्षा जास्त मासे भेटायला लागले, बरोबर, कुर्ले पकडून गेले, अपेक्षेपेक्षा जास्त कुर्ले गावले. गावातले माणसाने हे सांगितलेलं आहे की आम्ही ते अक्षरशः टोपल्या बिल्या तिकडे सोडून गप्प निघून आलो, नको ते आम्हाला मासे, नको ते आम्हाला कुर्ले. मी हे पण विचारलं ह्याचा अर्थ काय होतो असं भेटायला लागलं तर, काय नाही समजून जायचा. तिथे कोणतरी आहे जो आपली वाट बघतोय, जिला पाहिजे आपण आतमध्ये यावं, आणि ज्यावेळेला पाठीवर आपण बघणार आपण लॉस्ट कुठेतरी भलतीकडेच असणार. असं एक प्रकार मी ऐकला होता मध्यंतरी, आपल्याच शोवरती येऊन गेलेले ते, पण ती स्टोरी आम्ही काय टेलिकास्ट नाही केली ती, कारण छोटा किस्सा होता तो किस्सा असा होता, ते पण कोकणातले होते. ते आंबे काढायला गेले होते रात्री बागेत, आणि एकदम धडाधड खाली आंबे पडायला, आणि मग ते उचलतायत, पण ते एक माणूस आहे ना, तो आंबे भरतोय सगळे झप, आणि एकदम लिमिटलेस आंबे खाली पडतात ना, काउंटच कळत नाहीये. आणि नंतर बघितलं तर ते आंबे ना दगड होती. हो ऐकलंय स्टोरी. अरे पण तेच सांगतोय ना की जर त्यावेळेला ती हाव जर असली माणसाला, तर ती मग हावच घेऊन जाणार मग. आणि हे किस्से, हे ऐकलेले किस्से आहेत, अनुभवलेले किस्से हे की आता हे गाडीमधला किस्सा, मित्र गायब होणं. आणि एक आता कोकणात कधी गेलात ना तर एक लांब आहे ना अशी, म्हणजे हा अनुभव तो खूप जणांनी घेतला. अशी लांब आहे ना एक छोटी लाईट दिसणार, असं वाटतं की कोणतरी दिवा घेऊन उभा आहे तिकडे, माणसं दिसणार ना तर लांब, पण जेवढा त्या दिव्याच्या जवळ जाणार तेवढा तो दिवा लांब जात राहणार. काय असतं ते कोणाच नाही माहिती अजून. तो आपल्याकडचा जो सगळ्यात फेमस देवचारा प्रकार जो आहे तो, ते पण ज्या लोकांनी तो अनुभव घेतला त्यांनीच. पण असं पण बोललं जाते की म्हणजे माझ्या आई वडील मला सांगतात तेव्हा की असं पण आहे की एकदा दोनदा वॉर्निंग मला भेटणार, तिसऱ्यांदा सॉरी. आणि त्याचे पण किस्से खूप आहे त्याचे पण, की लोकांना त्याचं पेबॅक करावं लागलं एकदम घाणेरड्या पद्धतीने. कारण की शेवटी तो आपला राखणदार आहे, तुम्ही त्याला क्रॉस नाही करू शकत. एकदा असंच आम्ही रात्री, गणपतीचे दिवस होते, आज विसर्जन झालं, आणि त्याच रात्री आम्ही खेकडे पकडायला वाळावरती गेलेलो रात्री. आणि आम्ही 2 ग्रुप्स केलेले, आम्ही 10-15 जण होतो. अर्धी जण या खालच्या वाडीने गेले, अर्धे वरतून असे गेले. तर मी सगळ्यात शेवटी होतो, मला पुढे नव्हतं राहायचं, मला एकदम शेवटी होतो. आणि मी तो शूट करत होतो, व्लॉग करत होतो असं. तर तिथे आम्ही जातोय, आणि आम्हाला एक 100 मीटरवरती ना सगळ्यांना दिसलं की 3 माणसं चालली तशी.
तर आम्हाला वाटलं की ते आमचेच भाऊबंद, आम्ही त्यांना हाक मारतोय की अरे या इकडे, आम्ही इकडे तिकडे आहे. तर नंतर मग त्यांनी काय बघितलं नाही, रिस्पॉन्स दिला नाही, सरळ आपल्या वाटेने चालत चालत गेले. 3 जण होते. नंतर मग आम्ही पुढे आलो. तर बोललो अरे कुठे गेले ते, आधी गावी फोन लागत नाही नेटवर्क नसल्यामुळे. मला नंतर आमचं एक जागा होती, स्पॉट होती, इकडे आम्ही नंतर भेटणार होतो सगळे खेकडे वगैरे अच्छा, पकडून. एक ठरलेलं स्पॉट हां, तर तिकडे आम्ही आलो आणि हे लोक बऱ्याच वेळा आलेच नाही. नंतर आम्ही एवढे गोणीभर खेकडे पकडलेले, नंतर त्यांनी पण आणले. मग त्यांना विचारलं की अरे तुला आवाज दिला आम्ही, तू थांबला का नाही? तो कधी, आम्ही इकडे आलोच नाही. 3 जण कोण होते ते अशी. आणि रात्री किस्से मिडनाईट 3 म्हणजे वाजता. आता जे सांगणारे जे लोक सांगतात की आम्ही हे बघितलं, म्हणजे तिकडे तसं झालं होतं, तिकडे तसं झालेलं नाही ते. आता मी जे सांगितले माझे पर्सनल अनुभव सांगितले, आधीच्या कालच्या ज्या भागामध्ये सांगितले त्याच्यामध्ये पण ते सेम होते, आता पण सेम तसंच, की फक्त फरक ते मुंबईतलं होतं. आता जसं मुंबईतलं मी सांगितलं, बघायला गेलं तर ती डिसुजा चाळ झालं, मिल झालं, खूप ठिकाणी असं बघायला भेटते की ऐकलेले आहे, अनुभवलेलं नाही. मी सांगले ते अनुभवलेलं. ते मुंबईतले वेगळे, हा एक वेगळा, हा कोकणातला. जे कोकणातले आता ह्या गोष्टीला आता बोलणारे पण बोलतात, नाही फक्त ह्याने असंच भास झाला वगैरे. भास नव्हतं बाबा ते, मला एकट्याला झाला असता तर भास होता, तो पूर्ण वाडीला थोडी ना भास होऊ शकतो. आणि आम्ही 4 जण, त्यावेळेला पण 4 जण, ह्यावेळेला पण 4 जण होतो. घेतला तो, सगळ्यांनी अनुभव घेतलाच आहे तो त्या गोष्टीचा. आणि तुम्ही मला एक गोष्ट सांगितलेली, एक म्हातारीची काहीतरी गोष्ट होती, ते ती काय होती एकदा सांगा ना परत ते आम्हाला. म्हणजे गावी वस्तीला गाड्या थांबतात. वस्तीला गाडी थांबते तर ते गाडीचा जो चालक आणि जो असतो कंडक्टर आणि ड्रायव्हर, हे लोक तिकडेच थांबतात त्याच वाडीमध्ये. मग ती गाडी रात्री तिकडे वस्तीला थांबते, शेवटची गाडी 8-9ची असेल ती. मग सकाळी मग 5 किती 6-7 वाजता वगैरे लोक परत निघतात. तर ती गाडी तिथे जाऊन वस्तीला थांबली. ते पण तो जो ड्रायव्हर होता ना, तो मित्रच होता माझा. अच्छा. तर त्यांनी सांगितलं मला की तिकडे काय झालेलं. मग त्या लोकांना नंतर, मग त्या लोकांनी जेव्हा गावाला सांगितलं ना की अशी अशी व्यक्ती, म्हणजे एक म्हातारी इथे आम्हाला रात्री येऊन ठक 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 दरवाजा करत होती. तर एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. तर शेवटी त्या लोकांनी त्या गावाला सांगितलं की अरे अशी एक बाई रोज येऊन आम्हाला दरवाजा ठकठक होते, आम्ही झोपायला गेल्यानंतर ठकठक होते. तर त्याला म्हणून म्हातारी कोण, म्हातारी कोण, म्हातारी कोण. तर तिकडे त्या वाडीमध्ये ना जास्त घरं नव्हती, 15 एक घरं असतील, जास्त नव्हती. अच्छा. बोलले आपल्या इकडे म्हातारी आता कोणच नाही. तर एक म्हातारी, 1-2 म्हातारे होते, तर दाखवले त्यांनी. ही होती काय, ही होती काय, नाही. आता एवढी म्हातारी एवढ्या रात्री कशाला जाणार तिकडे. तर ते बोललं कोण असेल रे, कोण असेल. आणि तोपर्यंत ना गावात त्यांनी कोणी जो अनुभव नाही घेतला होता. ओके. हे वस्तीचे जे नवीन ड्रायव्हर आले होते ना, ड्रायव्हर आणि जो कंडक्टर होता, त्या लोकांनी अनुभव घेतले. तर बोलतो नाही, ती एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळा आली हो. तर बघा ना तुम्ही काय करता. तर लोक बोलले एक काम करूया. मग तो फोटो दाखवला त्यांनी की ही होती काय. हो, हिला तर डेथ होऊन तिचं झाले 4-5 वर्ष. ओके. आता ह्याच्यावरचा मुद्दा असा होता की जो ड्रायव्हर, जो माझा मित्र होता ना, तो काय बोलतो, मग ती आम्हालाच कशाला आली, ह्याच्याआधी पण गाडी वस्तीला येत होती ना. काय असेल काय माहिती. तर ते बोलतात ना टायमिंग जेव्हा झाला जुळला असेल त्यांचा, त्या टायमिंगला ते लोक तिकडे येऊन थांबले असेल, किंवा त्यांच्याकडनं काहीतरी चुकी झाली असेल ड्रायव्हरकडनं आणि त्या कंडक्टरकडनं. त्या म्हातारीची फॅमिली वगैरे होती? नाही, एकटीच होती ती. अच्छा. एकटीच होती ती. आणि गाडी मग शेवटी मग गावाल्यांनी काय केलं, त्या लोकांना ती शाळा होती गावामध्ये, शाळा नाही बोलत, ग्रामपंचायतीचं ऑफिस वगैरे असेल, ते दिलं त्या लोकांना. तुम्ही एक काम करा, गाडीमध्ये झोपू नका, तुम्ही इकडे येऊन झोपा. ओके. मग ते लोक तिकडे झोपायला लागले. मग नंतर त्रास नाही होता. मग लोकांनी विचारपूस वगैरे केली, तेव्हा माहिती पडलं की त्या लोकांनी काहीतरी चुकीच्या ठिकाणी काहीतरी केलं होतं, काहीतरी चुकी, कारण जेवण वगैरे तिकडेच बनवायचे ते लोक ना. ओके. तसं काहीतरी झालं असेल त्यांच्याकडनं चुकीचं, म्हणून ते झालं होतं. नॉर्मली असं कोणाला कोण त्रास देत नाही, कोकणात तर नाहीच देत. कधीतरी आपल्याकडनंच काही चुका होतात, त्याच्यामुळेच होतं ते सगळं. नाही तर काही नाही. नाही तर काय, आम्ही आता एवढी वर्ष, आता माझा जन्म झाल्यापासून आम्ही वर्षातून मी 3 ते 4 वेळा जातो. मी मित्राच्या गावी जरी गेलो तरी माझ्या मूळ घरी जाणार मी, आमचं जे कुलदैवत आहे तिकडे पण जाणारच मी. तिकडे जाणार, तिकडे जाऊन ओटी भरायची वगैरे जे काय ते करतो. त्यामुळे मला तर जे अनुभव आले त्यावेळेला मला हो चल माझीच कुठेतरी चुकी झाली, मी मान्य केली ती गोष्ट आणि पुढे निघालो. पण असं नाही की ती येऊन मला पकडूनच राहिलं, असं काही नाही. त्याच्यामुळे तो एक, आणि एकतर एक खतरनाक किस्सा एकदम, पूर्ण कोकणात गाजलेला तो किस्सा. कोणता वाला? एक मर्डर झाली होती आमच्या इथे. अच्छा. गावात. म्हणजे आमच्या इथे कोकणात कसं असते की जे गुरव जे असतात ना, ते गुरुवांना एक घर दिलं जातं आपल्या इथे. तर वाडीमध्ये काही लोक होती, ते लोक रात्रीची वाळू चोरायची.
तर तो जो गुरुवांचा पोरगा होता ना, हम्म. त्याला ते माहिती पडलं होतं की हे लोक इकडे चोरतात करून. तर त्याच्यामध्ये जे गावातले पण सरपंच वगैरे टाईप जे असतात त्या लोकांनी त्याला ना 1-2 वेळा म्हणजे धमकवायचा प्रयत्न केला, पण तो काय पोरगा एकदम चांगला शिकलेला पोरगा होता. आता ते गुरुवाचं कसं होतं की त्याला जी जागा दिली होती ना, मंदिराच्या बाजूला दिलेली होती. ह्या लोकांनी रात्री त्याला उचलून घेऊन गेले. पोरगा म्हणजे जास्त मोठा पण होता, कॉलेजचा पोरगा होता. उचलून घेऊन गेले, मारलं, बेशुद्ध होईपर्यंत मारलं, गोणीत भरलं आणि पाठी नदी होती, नदीने टाकून दिलं. अच्छा. टाकून दिलं, कोणाला का माहिती नाही. फक्त डेड बॉडी भेटली 2-3 दिवसानंतर. तेव्हा माहिती पडलं की असं झालं. पण आता गुरव म्हटल्यानंतर त्यांचं भांडणाचं वगैरे कसला काय संबंध नाही. ते आपल्या देवाची पूजा केली वगैरे, मंदिराचं रक्षण केली, सगळं साफसफाई वगैरे केली, तेवढंच त्यांचं काम आहे. कोणाचं आलं प्रसाद लावायचं, प्रसाद लावला वगैरे, ते सगळं तेच काम आहे त्यांचं. तो कशाला भांडणं वगैरे करायचं नव्हतं. सगळ्यांना हेच म्हणून की ह्याला कशाला कोण मारू शकते. पण कसं होतं त्याच्यामध्ये पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आला तर तो मॅटर तिकडेच दाबला गेला. मग 1-2 वर्षानंतर आहे ना, त्याच्यामध्ये जो सरपंच का पोलीस पाटील जो होता ना, त्याची पोरगी का त्याची नाती पुतणी का कोणतरी ना गावी आली होती. अच्छा. ती आणि तिची काकी हे लोक, ते गावी नाटक होतं आमच्या इथे, ते नाटकासाठी आले होते. तर रात्री मला वाटतं तिला वॉशरूमला जायचं होतं, तर तिला बोलून मला वॉशरूमला जायचं आहे. तर गावी कसं आपलं, तर तेव्हा वॉशरूम वगैरे जास्त नव्हते. आता तर घराघरामध्ये झाले, तरी पण आता ते 10-15 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि ती वॉशरूमला जी गेलीच ना, ती जी धावत धावत डायरेक्ट आली ना, ती जे नाटक चालू होतं तिकडेच गेली. चालू नाटकात? हां, चालू नाटकात तिकडे गेली आणि तिने आरडाओरड सुरू केलं. अच्छा. की तुम्ही शांत कसे राहिले, मला मारलं आणि हे कोण बोलते. आता चांगली होती नाही ना. मग ते लोकांना काय वाटलं की ती मुद्दाम म्हणजे अटेन्शन घ्यायसाठी वगैरे करत असेल. अच्छा. ती गावात नाही, मुंबईची होती, ती मुंबईतून गावी आली होती जत्रेसाठी म्हणून. ते लोक बोलले अरे काय हा का प्रकार आहे. ती ओरडली बेशुद्ध पडली. मग ते परत प्रकरण सुरू झालं की हा काय प्रकार आहे. मग जेव्हा विचारपूस केली तेव्हा माहिती पडलं की बाबा गुरव. तर मग तिने सांगितलं की ज्या लोकांनी मला मारलं ना, त्या लोकांनी इज्जत मध्ये येऊन स्वतःचा गुन्हा स्वतः मान्य करायचा, मी ह्या पोरीला सोडतो. मुलीच्या अंगात तो मुलीच्या अंगात संचरला होता. तिने सांगितलं आणि तिने सांगितलं की आजच्या दिवसापासून पुढच्या 1 वर्षापर्यंत त्यांना मी टाइम दिलाय, त्या टाइम मध्ये त्या लोकांनी हा गुन्हा करायचा, नाहीतर मी ह्या पोरीला घेऊन. मग त्या गोष्टीवरती पूर्ण म्हणजे तो जो दिवस होता ना, ज्या दिवशी ती जत्रा पूर्ण वर्षाने ती सगळेजण आले होते. पण त्यापर्यंत त्या पोरीला तिने सोडलं नव्हतं गुरुवान. पण कसं होतं त्याचं, कसं होतं की त्याला न्याय पाहिजे होता. त्याला काय तिला हार्म नाही करायचं होतं, की असं पण नाही की दर अमावस्या पौर्णिमेला येऊन तो सगळ्यांना त्रास दिला, असं काय नव्हतं. ते फक्त त्यांनी त्याचं फक्त वॉर्निंग द्यायसाठी तिचं पकडलं होतं तिला. पण काय झालं, लकीली तेच झालं ना, त्या लोकांनी गुन्हा काय पण ते आम्ही केलं होतं कबूल केलं त्या लोकांनी. नाहीतर तसं पण ती सांगणारच होती ना. आणि तिने एक्झॅक्टली सांगितलं मला कुठे मारलं, मला कसं कुठे घेऊन गेले, कोण कोण होते, किती जण होते हे पण सांगितलं होतं. आणि मी 3 दिवसांत कसा भेटलो आणि कुठे भेटलो हे पण तिने सांगितलं. मग एवढं सांगितल्यानंतर ते समोरच्याला माहिती पडलं की बाबा तिने सांगायचं डायरेक्ट, पण ते लोक तेव्हा नव्हते तिकडे. ओके. तर तिने सांगितलं की मी असं आहे, तुम्ही शांत कसे राहू शकता. मी देवाचा चाकर होतो, मी देवाची काम करणं, मला काय भेटलं तुम्हाला हे करू. आज माझा बापूच, माझा जो म्हातारा आहे तो कोणाकडे बघणार होता. एकुलता एक पोरगा होता. आतीला माझ्याकडे आहे तिकडेच बरोबर. छडीमध्ये तो आवाज नाही येणार, पण ती लागणार बरोबर. ते झालं शेवटी, पेपरमध्ये वगैरे पण आलं होतं खूप. आता ती मुलगी आता ओके मुलगी झालं, त्याला कोणा सजा भेटली सगळ्यांना, काय सगळं तो व्यवस्थित आहे. पण शेवटी त्या बिचाराचा तो पोरगा गेलाय एकुलता एक. हे पण आहेत गोष्टी. खरंच फार मजा आली. कोकणातले किस्से म्हणजे खूप जवळचे आणि असं फार सिमिलर वाटतं. मला ते मी कधी कधी बघतो ना, काही पॉडकास्ट बघतो ना, तर त्यामध्ये ते सांगतात ना, म्हणजे ज्या गोष्टीवरती माणूस हसेल कोणतरी, अरे काय काय पण बोलतोय, तसे मजा येत नाही. ते खरं जे ते सांगा ना, नको ते काहीतरी रंगवून सांगायचं मतलब नाही त्या गोष्टी. तर दादांनी एकदम सुंदर वाक्य बोलून तेच मी सांगतो की कोकणातली माणसं फार सुंदर आहेत. एवढं बोलून मी आपल्या आजच्या या भागाची सांगती करतो. आणि नक्कीच आपण एक दादांसोबत, मला आवडलेला आहे हा पॉडकास्ट. तर अजून एक मी त्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही पुन्हा एकदा आपल्या शोवरती या. आणि त्यावेळेस आपण कोकणात स्पेशल कोकणातल्या ज्या मिस्टरीज गोष्टी आहेत, ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, काय काय गोष्टी होतात ज्या मला पण अजून नीट माहिती नाही, पण तुमच्याकडून मी खूप ऐकलेल्या आहेत, त्या आपण नक्कीच कव्हर करू. आणि तुम्हाला आपला आजचा एपिसोड कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.